पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न. पालघरच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय. दापचरी येथे उभारले जाणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे ॲग्रो एक्सपोर्ट हब. आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांवर विशेष भर. दिव्य भारत BSM न्यूज पालघर. प्रतिनिधी बाळकृष्ण ढोके. पालघर जिल्ह्याच्या सर्वांगीण, समतोल आणि शाश्वत विकासासाठी आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, आदिवासी विकास, पर्यटन आणि कृषी क्षेत्राला प्राधान्य देत सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकांच्या उभारणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जागा निश्चित करण्यात आली आहे. या स्मारकांचा सविस्तर आराखडा लवकरच शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. या स्मारकांमुळे सामाजिक समता, आदिवासी इतिहास आणि भारतीय संविधानाच्या मूल्यांचा प्रचार प्रसार होण्यास मदत होईल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला. पालघरच्या श्रीराम मंदिराला क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा. बैठकीत पालघर शहरातील ऐतिहासिक श्रीराम मंदिराला क वर्ग तीर्थक्षेत्र यात्रास्थळाचा दर्जा प्रदान करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिली. या निर्णयामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच मंदिर परिसरातील मूलभूत सुविधांच्या विकासासाठी शासनाकडून निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ऑनलाईन भूमिपूजन आणि विविध योजनांचा लाभ. बैठकीदरम्यान पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते जव्हार तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा विनवळ येथे उभारण्यात येणाऱ्या बहुउद्देशीय सभागृहाचे व्हर्च्युअल भूमिपूजन करण्यात आले. यावेळी विविध योजनांतर्गत लाभार्थ्यांना साहित्य व नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये पेसा PESA क्षेत्रातील 26 पात्र उमेदवारांना शिक्षणसेवक पदाची नियुक्तीपत्रे देण्यात आली. राष्ट्रीय बांबू अभियान व अटल बांबू समृद्धी योजना अंतर्गत 31 बांबू उत्पादक शेतकऱ्यांना बांबू रोपे आणि अनुदान मंजुरीपत्रांचे वितरण करण्यात आले. बांबूपासून समृद्धीकडे या विशेष पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. समन्वयातून विकासाला गती देण्याचे आवाहन. बैठकीच्या समारोपात पालकमंत्री गणेश नाईक यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने काम करून विकासकामांची गुणवत्ता, पारदर्शकता आणि वेळेवर अंमलबजावणी सुनिश्चित करण्याचे आवाहन केले. पालघर जिल्हा हा कृषी, पर्यटन, आदिवासी संस्कृती आणि औद्योगिक विकासाच्या दृष्टीने राज्यातील महत्त्वाचा जिल्हा असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यास प्रशासनाने प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले. आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती, कृषी निर्यात, आदिवासी विकास आणि धार्मिक पर्यटन अशा विविध क्षेत्रांतील निर्णयांमुळे जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून पालघरला राज्यातील प्रगत जिल्ह्यांच्या यादीत स्थान मिळवून देण्याचा शासनाचा संकल्प असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दिव्य भारत BSM न्यूज प्रतिनिधी बाळकृष्ण ढोके. जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाहीर आत्माराम पाटील नियोजन समिती सभागृहात त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती DPDC ची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्याच्या विकासाला गती देणारे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीस खासदार डॉक्टर हेमंत सवरा, आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, रवींद्र फाटक, राजेंद्र गावित, शांताराम मोरे, विलास तरे, विनोद निकोले, हरिश्चंद्र भोये, स्नेहा दुबे पंडित, राजन नाईक यांच्यासह जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड, वसई, विरार महानगरपालिकेचे आयुक्त पृथ्वीराज B.P., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दापचरी येथे आंतरराष्ट्रीय ॲग्रो एक्सपोर्ट हब उभारणार. बैठकीतील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे डहाणू तालुक्यातील दापचरी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ॲग्रो एक्सपोर्ट हब, इंटरनॅशनल ॲग्रिकल्चरल मार्केट टर्मिनल मार्केट उभारण्यास शासनाची मंजुरी. हा प्रकल्प राज्यातील कृषी उत्पादनांच्या निर्यातीसाठी अत्याधुनिक लॉजिस्टिक केंद्र म्हणून विकसित केला जाणार असून शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यास मोठी मदत होणार आहे. या प्रकल्पामुळे फळे, भाजीपाला, फुले, धान्य व इतर कृषी उत्पादनांच्या निर्यातीला चालना मिळणार असून स्थानिक युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील. विशेषतः पालघर जिल्ह्यातील भूमिपुत्रांना रोजगारात प्राधान्य मिळावे यासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्याचा ठराव बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. 859.38 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला गती. सन 2026 ते 27 या आर्थिक वर्षात आदिवासी घटक कार्यक्रम, सर्वसाधारण योजना आणि विशेष घटक योजनेंतर्गत एकूण 859.38 कोटी रुपयांचा निधी नियोजित करण्यात आला आहे. प्रत्येक तालुक्यातील लोकसंख्या, भौगोलिक परिस्थिती, स्थानिक समस्या आणि विकासाच्या गरजा लक्षात घेऊन निधीचे समन्वयी वाटप करण्याचे निर्देश पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले. याच्याबरोबर
2025 ते 26 या आर्थिक वर्षातील उर्वरित निधी मार्च 2027 पूर्वी 100% खर्च करण्याचे स्पष्ट आदेश सर्व विभागांना देण्यात आले. विकासकामांमध्ये कोणताही विलंब होणार नाही, यासाठी प्रत्येक विभागाने वेळेत नियोजन करून कामे पूर्ण करावीत, असेही त्यांनी सांगितले. महसुली गावे, वाड्या, पाड्यांमध्ये स्मशानभूमींना प्राधान्य. जिल्ह्यातील ज्या महसुली गावे, वाड्या आणि पाड्यांमध्ये अद्याप स्मशानभूमीची सुविधा उपलब्ध नाही, त्या सर्व ठिकाणी चालू आर्थिक वर्षात प्राधान्याने स्मशानभूमी उभारण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच विकसित महाराष्ट्र 2030 या संकल्पनेनुसार जिल्हा विकास आराखड्यात आरोग्य सेवा, शिक्षण, क्रीडा, पर्यटन, ऊर्जा, सिंचन आणि विशेषतः आदिवासी भागांतील रस्ते नसलेली गावे मुख्य रस्त्यांशी जोडण्यावर भर दिला जाणार असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. बिरसा मुंडा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य स्मारके उभारणार. पालघर शहरात आद्य क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा आणि भारतरत्न डॉक्टर